हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आंब्यापासून बर्फी बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर आंब्याची बर्फी बनवण्यासाठी मी इथे 3 आंब्यांचा गर काढून घेतलाय। त्याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय। तुम्ही पाहू शकताय 2 वाट्या आंब्याचा गर झालेला आहे। हा गर मी या कढईमध्ये ओतत आहे। गॅस आपला ऑनच आहे। स्लो गॅसवर हा गर मी 5 मिनिटं परतून घेणार आहे। पाच मिनिटांनी हा गर परतल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 वाटी साखर टाकत आहे। साखर देखील आपल्याला 7 ते 8 मिनिटं परतून घ्यायची आहे। साखर परतताना पहिली ती पूर्ण वितळेल आणि मिश्रण हे पातळ दिसेल। मग त्यानंतर साखर आटायला लागेल। जेव्हा या मिश्रणातील साखर आटेल तेव्हा तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण थोडं घट्ट व्हायला लागलंय। आता यामध्ये आपण 2 वाट्या मिल्क पावडर टाकूया। जेवढा आपण आंब्याचा गर घेतलेला आहे तेवढंच आपण मिल्क पावडर ओतूयात। तर मिल्क पावडर ओतताना थोडी थोडी करून यामध्ये ओतायची आहे, एकदम ओतायची नाही। एकदम ओतल्यामुळे काय होईल, त्यामध्ये गाठी होतील आणि मग त्या गाठी फोडायला उशीर लागेल। त्यामुळे मिल्क पावडर वापरल्यामुळे बर्फीला बाइंडिंग येते। जर मिल्क पावडर नसेल आपण मावा देखील वापरू शकतो। याच स्टेजला आपण मावा यामध्ये मिक्स करायचा आहे। मिल्क पावडर मिक्स करताना गॅस बंद केला तरीही चालेल, मग नंतर ऑन करा। मिल्क पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामधल्या सर्व गाठी फुटल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे। खोबऱ्याचा किस ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालतंय। 3 हिरव्या वेलच्यांची पावडर बनवून यामध्ये टाकले। त्याचबरोबर मी थोडंसं मँगो इमल्शन देखील टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे। हे सर्व मी यामध्ये मिक्स करते आणि जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा होत नाहीये तोपर्यंत याला परतत राहते। हे पहा, बर्फीचं हे मिश्रण कढईला चिकटत नाहीये, याचा गोळा होत आहे। म्हणजे आता हे मिश्रण आपण बर्फी बनवण्यासाठी घेऊ शकतोय। तर इथे आता मी हे मिश्रण या स्क्वेअर टीनमध्ये काढलेलं आहे आणि स्क्वेअर टीनच्या आतमध्ये मी बटर पेपर देखील लावलेला आहे। या मिश्रणाला या टीनमध्ये आपण पसरून घेऊयात। टीनमध्ये जर पसरवता नाही आलं तर हा बटर पेपर मी बाहेर काढलेला आहे आणि हाताने याला सहज असंच पसरवून घेत आहे, पण जरा जपून, कारण हे मिश्रण गरम आहे, हाताला भाजू शकतं। आता हे मिश्रण आपण पसरवलेलं आहे, यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहे। हे ड्रायफ्रूट्स मी थोडे भाजून घेतलेले आहेत। सर्व काप या मिश्रणावर व्यवस्थित पसरवल्यावर त्याला थोडंसं हाताने दाबून घ्यायचे आणि या बर्फीच्या मिश्रणाला कोमट होऊ द्यायचे। बर्फीचं हे मिश्रण कोमट झालं की आपण चाकूने याला मार्क करून घेऊयात, म्हणजेच याच्या वड्या पाडूयात। तर त्यासाठी मी इथे सुरीने असं मार्क करून घेते। मी इथे छोट्या छोट्या वड्या पाडत आहे। तुम्हाला ज्या साईजच्या किंवा जेवढ्या थिक म्हणजे जाड वड्या हव्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही या वड्या पाडा। मी इथे मीडियम साईजच्या म्हणजे छोट्या पण जाडीला मीडियम अशा वड्या पाडत आहे। याला आपण टीनमध्येच ठेवून थंड करून घेऊयात। तर इथे आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवली होती। हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याचे बर्फीचे पीसेस
वेगळे करूयात. ते इथे पाहू शकताय, मी तुम्हाला दाखवते थोडे पीसेस कापून. हे पहा, जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील बनवलेले नाहीयेत. ही सर्व बर्फी मी एका प्लेटमध्ये काढते. तुम्हाला ही मी बनवलेली आंबा बर्फी म्हणजेच मँगो बर्फी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.